नमस्कार शेतकरी मित्रांनो, जय मल्हार डेअरी फार्म यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, 7 म्हशी विक्रीसाठी आहेत. व्हिडिओ सविस्तर दाखवणार आहे. मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. 1 नंबरची जाफराबादी आहेत. 4 जाफराबादी म्हशी आहेत आणि 3 मुर्रा म्हशी आहेत. सर्व म्हशी विक्रीसाठी आहेत. बघू शकता तुम्ही, चांगल्या क्वालिटीची मोठ्या मापाची जाफरा आहे. हिच्या खाली पण रेडी आहे. ही पण म्हैस विक्रीसाठी आहे. शिंगांची साईज वगैरे तुम्ही बघू शकता. मापसुद्धा मोठं आहे. हिला दूध किती आहे? हिला 12-13 लिटरच्या आसपास दूध आहे. ही व्हिडिओमधली 1 नंबरची जाफरा. मित्रांनो, नंबर याच्यासाठी देतो की तुम्हाला समजलं पाहिजे. म्हैस विक्रीसाठी आता मित्रांनो 7 म्हशी विक्रीसाठी आहे टोटल. ही एक जाफराबादी 1 नंबरची व्हिडिओमधली. नंबर याच्यासाठी सांगतोय की तुम्हाला समजलं पाहिजे मला फोन करायला की किती नंबरची आहे, काय. 1 नंबरची म्हैस आहे. हिचे सड वगैरे सगळ्या गोष्टी व्यवस्थित आहे. साईज पण चांगली आहे आणि 12-13 लिटर दूध आहे. ही व्हिडिओमधली 2 नंबरची म्हैस. हिला पण दाखवा. ही 2 नंबरची म्हैस आहे. हिच्या खाली काय रेड आहे का? हिच्या खाली रेड आहे. हिला पण 12-13 लिटरच्या आसपास दूध आहे आणि ही पण म्हैस विक्रीसाठी आहे. सगळ्या म्हशी 1-1 महिन्याच्या ह्या वेलेल्या आहेत. जाफराबादी ज्या म्हशी आहेत ना, 1-1 महिन्याच्या वेलेल्या आहेत. गुजरातहूनच आलेल्या आहेत. ही 2 नंबरची म्हैस आहे. बघू शकता तुम्ही, व्यवस्थित म्हैस. कासाचं स्ट्रक्चर वगैरे एकदम फिट कासाचे आहेत. तब्येती वगैरे सगळ्या म्हशींच्या व्यवस्थित आहेत. ही 3 नंबरची म्हैस दाखवा. हिची धार वगैरे दाखवा. ही जाफराबादी 3 नंबरची म्हैस. हां, ही पहिल्या वेतातलीच रेडी आहे. बघू शकता तुम्ही, धार वगैरे जवळून दाखवा. एकदम व्यवस्थित धार आहे. कासाची साईज वगैरे स्ट्रक्चर खूप चांगलं आहे हिचा. हिला पण 12-13 लिटरच्या आसपास दूध आहे. 11 लिटर आहे का? 11 लिटर दूध आहे हिला. हिच्या खाली रेडा आहे. चेहरा वगैरे व्यवस्थित, सिंग वगैरे, कुंडी जाफरी आहे. तिची पण धार दाखवा. 1 नंबरची धार दाखवा. 1 नंबरची धार वगैरे पण चांगली आहे. बघू शकता तुम्ही. या 3 म्हशी झाल्या. 4 नंबरची पण दाखवा जाफरा. परत धार दाखवू त्यांना. तर ही 4 नंबरची जाफराबादी आहे. हिच्या खाली पण रेड आहे. हिला पण 12-13 लिटरच्या आसपास दूध आहे. दूध वगैरे तुम्हाला सगळं खात्री करून चेक करून दिलं जाईल. 2 टाईम दूध काढून घ्या. समोर काही प्रॉब्लेम नाही. वासरं आहेत सगळ्या मशीनला आणि फिट कासाची एकदम. ही पण ह्या 4 जाफरा आहेत. आणि इकडे आणि ह्या 3 मुरा आहेत. ही मुरा दाखवा. 2.5 महिन्याच्या आसपासची चेकपासची गाभण म्हैस आहे. ब्रीडिंग क्वालिटीची, ज्याला खरंच ब्रीडिंग करायची असेल त्या क्वालिटीची म्हैस आहे. वेन वगैरे कासावरच्या दाखवा. खूप चांगली स्ट्रॉंग लाईन आहे. मिल्क फेन वगैरे बघू शकता. एवढे मिल्क फेन फार कमी मशीनचे असतात आणि सगळेच कासाची साईज वगैरे चांगली आहे. हे बघा, मिल्क फेन खूप इम्प्रूव्हमेंट आहे. एक कासाला तिचे आकर्षित करतात. चांगल्या साईजची मिल्क फेन आहे आणि आता हिला 8 लिटरच्या आसपास 2 टायमाचं दूध आहे. 4-4 पूर्ण जेड ब्लॅक आहे. शेपटाला सुद्धा पूर्ण जेड ब्लॅक आहे. गाभण आहे आणि 8 लिटर दूध आहे. ही 5 नंबरची. ही 6 नंबरची म्हैस आहे. ही पण मुर्रा आहे. हिला 13 लिटरच्या आसपास दूध आहे. कासाची साईज वगैरे बघू शकता. हिच्या मिल्क फेन वगैरे पण दाखवा. शिंगांची साईज वगैरे चांगली साईज आहे आणि रिंग शिंगी एकदम. चेहरा वगैरे बघू शकता. मुराचा लक्षात येतो चेहरा, साईज कशी आहे ते. आणि सडातलं अंतर वगैरे पण खूप छान आहे. हिला 13 लिटरच्या वरच दूध आहे, पण 13 लिटर दूध धरून चाला. हट, फिट कासाची म्हैस आहे. बघू शकता तुम्ही. या सगळ्या म्हशी विक्रीसाठी आहेत मित्रांनो. हिला वासरू नाही आहे आणि ही पाठीमागची गाभण. हिला पण बच्चा नाही आहे. ही हातावर उतरते दोन्ही टाईम. दोन्ही म्हशी हातावर आहेत ह्या 2. 5 नंबर, 6 नंबर आणि 7 नंबर ही बी लागवड झालेली आहे आणि हिला 10-11 लिटर दूध आहे आता 2 टायमाचं व्यवस्थित. हिला 10-11 लिटरच्या आसपास दूध आहे. पहिल्या वेतातली रेडी. कासाची साईज वगैरे बघू शकता. खूप चांगली आहे आणि हिच्या खाली पण रेडी आहे छान. सडातलं अंतर वगैरे पण चांगलं आहे आणि लागलेली पण आहे आणि खाली रेडी पण आहे आणि दूध पण चांगलं आहे. ताज्या म्हशी एवढं दूध आहे तिला.
बघू शकता तुम्ही कासाची साईज एकदम फिट कासाची आहे आणि पातळ चमडीची. रेडी दाखवा. रेडी पण छान आहे, सांभाळणारी जर चांगली सांभाळली. शिंगाची साईजसुद्धा रेडीची पण चांगली आहे. हात लावून देत नाही पण छोटी रेडी पण छान आहे. तर अशा एकंदरीत 7 म्हशी विक्रीसाठी येतात. तिला 10-11 किलो दूध आहे. खरं दूध आहे चांगलं म्हणजे ओरिजिनल. आणि पातळ चमडीची म्हैस आहे. जास्त मोठी नाही आणि जास्त बारीक नाही, मीडियम साईज आहे. पण स्ट्रक्चर वगैरे खूप चांगलं आहे. हिला 13 लिटर दूध आहे 2 टायमाचं. ही हातावर उतरते. 6 नंबरची, ही 5 नंबरची चांगल्या क्वालिटीची आहे. आणि तर हिचा पण रेड आहे, बघू शकता तुम्ही. 1-1 महिन्याच्या वेळेला जन्यन तारीख वगैरे सगळं आहे, डिटेल्स आहेत. आणि 4ही म्हशी बच्चा होणार आहेत. हे बघू शकता, 4हींना पण बच्चे, 4हींचे पण बच्चे दूध पित आहेत. 3 टोनगे आहेत आणि एकीलाच रेडी आहे खाली. फक्त 1 नंबरचीला रेडी आहे आणि 3ही मशीनला रेडी आहे खाली. सगळ्या मशीनला दूध पण आहे व्यवस्थित. कोणतीचं सडात फॉल्ट किंवा असं फॉल्ट वगैरे नाही आहे. चार इंचे बच्चे आहेत आणि 4ही जाफरी आहेत. जाफरासाठी पण आधीमध्ये फोन येत असतात. धार बघू शकता, हिची पण धार चांगली आहे व्यवस्थित. दूध धंद्यासाठी अशीच धार पाहिजे, बारीक धार नसली पाहिजे. मोठी धार, एकदम फास्ट आणि व्यवस्थित धार आहे. आगे की मारो दोनों की. हे बघू शकता 4ही सडातली धार अतिशय उत्कृष्ट आहे. वडा वगैरे नाही, नस वगैरे नाही, काही नाही, व्यवस्थित आहे. तर ह्या सगळ्या म्हशी विक्रीसाठी आहेत मित्रांनो पुण्याला. त्यांचे सुद्धा तुम्हाला हिची सुद्धा धार दाखवणार आहे. हिची पण धार चांगलीच असेल, सडावरच समजतं की धार कशी आहे कशी नाही. इसका निकालो भैया जी. एक नंबर ते 7 नंबर दिलेले आहेत मित्रांनो. तुम्ही नंबर सांगून फोन करू शकता. किती नंबरला किती काय वगैरे ते तुम्हाला सांगितलं जाईल. हिची पण धार व्यवस्थित आहे. पीछे का मारो, पीछे का थोड़ा. व्यवस्थित आहे तर बघू शकता तुम्ही. 1 नंबर, हे 2 नंबर, 3 नंबर, 4 नंबर, 4 जाफराबादी येतात आणि 3 मुर्रा येतात. या सगळ्या म्हशी विक्रीसाठी येतात. तर मित्रांनो ह्या म्हशी पुणे येथे विक्रीसाठी येतात. ज्यांना पाहिजे असतील त्यांनी आपल्या नंबरला संपर्क करा. नंबर व्हिडिओमध्ये देणार आहे लगातार. बरेच फोन येत असतात ताज्या म्हशींसाठी, गाभणसाठी. एकच म्हैस गाभण टाकली होती, कमीत कमी 1,500-1,500 फोन आले एका म्हशीसाठी. तर मित्रांनो जर आपल्याकडे म्हशी असतील तर व्हिडिओ टाकतो आपण. पण गाभणचं खूप शॉर्टेज आहे आणि एक दुसरी म्हैस असती आणि घेणारे भरपूर शेतकरी बंधू गाभणला परफॉर्मन्स देत, गाभणला प्राधान्य देतात. पण तेवढ्या म्हशी गाभणमध्ये उपलब्ध नसतात. आणि असले तरी त्या क्वालिटी, तिचे दूध वगैरे सगळ्या गोष्टी माहिती पाहिजे तरच आपण त्या रेफर करतो. तर ह्याच्यामध्ये तुम्हाला जर म्हशी आवडत असतील तर तुम्ही आपल्या नंबरला संपर्क करा. या तिन्ही म्हशींची तुम्हाला धार दाखवणार आहे व्हिडिओमध्ये की धार वगैरे कशी आहे काय आहे. तर हे बघा मोठी बादली, ही हरियाणाची बादली आहे, जाड पेंड्याची. वासराला पण दूध सोडलं आहे. जान दे.
वासराला पण दूध सोडलेलं आहे, दूध आहे. आणि खरेदी करणाऱ्यांनी 2 टाईम दूध चेक करायचं, कुठेही असो म्हशी कुठेही असो, ही आपलं कर्तव्य का प्राधान्य असतं. खरेदी करताना 2 टाईम दूध बघणं, घेतल्यावर परत तिकडं जाऊन काय फायदा नसतो. त्याच्यामुळं खरेदी करताना तुम्ही दूध कुठेही चेक करत जा, ते जास्त फायदेशीर असतं. तर ही बघू शकता, हिचं पण फॅट वगैरे जाफरानला पण, जाफरा पण बरेच लोक पसंत करतात, जाफरानला फॅट वगैरे चांगले असते. नंबर सांगणार मित्र तर हे बघू शकता तुम्ही दुधीचं पण. इथं येऊन बी महिना लागतं. सेट झालेले आहेत म्हशी, एकदम व्यवस्थित सेट झालेल्या आहेत, सेट व्हायला काही प्रॉब्लेम नाही आहे. ही 2 नंबरची म्हैस आहे व्हिडिओमधली. आणि म्हशीची बऱ्याच व्हिडिओमध्ये आपण सांगत असतो नवीनांसाठी की धार चांगली असली पाहिजे. चांगली धार असली तर चांगलं दूध निघतं, आणि दूध काढणाऱ्याला पण, आणि म्हशीचं दुधाची क्षमता पण चांगली असते. हिचं पण चांगलं दूध आहे. ही कुंडी जाफरी पहिल्या वेतातली रेडी आहे. म्हशी प्रॉपर दिसल्याच असतील व्यवस्थित. त्या 4 इंच बी दूध झालेलं आहे काढून. आता त्यांचा एक डेमो दाखवतो तुम्हाला. तर ही 1 नंबरची मिल्किंगचं, हे धार वगैरे दाखवायची. मिल्किंग तर प्रॉपर नसते, पण धार वगैरे तुम्ही बघितली तर लक्षात येतं. बच्चे हिचा, पाडी हिच्या खाली खूप चांगली सांभाळलेली, ताकद चांगली आहे पारडीला. पाणवलेली आहे बघा म्हैस, आणि ती पण हातावर आहे. तर ही बघू शकता. पाना करने के बाद मेरे को बता दें. हे बघू शकता, याची पण धार एकदम व्यवस्थित आहे. धार बघितल्यावर लक्षात येतं म्हशीची काय क्वालिटी आहे ती. नाहीतर पातळ धार असेल, चिकट असेल, पिळाला निबर असेल, तर कडक असेल सॉरी, तर थांबा. तर आपण फक्त धारसाठी दाखवलेलं आहे. परत थोडा नंतर शेवटला पण दूध दाखवू किती ते. पुढच्या सडातली धार पण बघू शकता, एकदम व्यवस्थित धार आहे पुढच्या सडातली पण हिची. मग ही थोडं पाणवली नाही अजून, पाणवते जरा, पाना करते. तर पाणवलेले आहे बघा, धार दिलेले, शांत उभा आहे एकदम. निकालने चालू करो पाहिजे, कडक उतर काय बराबर. हे बघा, याची पण धार वगैरे व्यवस्थित आहे.
पुढच्यातली पण धार व्यवस्थित आहे ह्याची पण. आणि ज्या हातावर लागतात त्या म्हशी बघू शकता, आता पूर्ण म्हशी एकदम रेडी उभा राहिली, हलायचं वगैरे काही विषय नाही आहे. तर धार एक बघितली ना तर आयडिया येते आपल्याला कशी धार एक आहे, म्हणून धार दाखवणं खूप गरजेचं आहे. ही तर बादली हरियाणाची 15-18 लिटरची बादली असू शकते माझ्या अंदाजे, मला तर एक्झॅक्ट नाही माहिती, पण मोठ्या बादल्या आहेत. अशा बादल्या दूध दिसत नाही, त्या फक्त हरियाणामध्ये फुल भरतात बादली. पाठीमागच्या सडाची पण खूप धार चांगली आहे, बघू शकता तुम्ही. तर वो गाभन को भी एक जन बैठो इसका होने के बाद. हीच दूध झालंय काढून आता. तर हिचं दूध आहे बघा एवढं. ओके. हिचं सुद्धा दूध पूर्ण होत आलं, तुम्हाला दाखवू. तर हे दूध आहे बघू शकता हिचं. उसमें डाल दे जरा. हाँ. ये मोठी बादली त्याच्यामुळे दिसत नाही. ठीक आहे, लेके जा. धार दिखा दे. हिची पण धार व्यवस्थित आहे. आगे वाली की मारो जरा. धार व्यवस्थित यायची पण. तर मित्रांनो, ह्या 7 म्हशी आता विक्रीसाठी. ज्यांना बी खरेदी करायचे असतील त्यांनी आपल्या मोबाईल नंबरला संपर्क करा. म्हशी पुण्यामध्ये आहे. व्हिडिओमध्ये लगातार आपला नंबर असेल. जे शेतकरी बंधू आपल्या चॅनलवर नवीन असतील, आपले व्हिडिओ पाहत असतील, त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो. असेच नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येण्याचा प्रयत्न आहे तुमच्यापर्यंत. तोपर्यंत नमस्कार. जय महाराष्ट्र.